तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग. आज तुमचा गावी चाललेला त्यामुळं लय खुश होता. त्यामुळं संध्याकाळी आवरून वगैरे आपली गाडी घेऊन आज आपण गावी जाणार होतो. एक्सप्रेस वेला एकदम खतरनाकच व्ह्यू जातो, तुम्ही बघू शकता. टनलमध्ये हायवेला असलो पप्पा काय गाड्या पळवाय काय ऐकतच नाहीत ते. 80च्या खाली काय उतरतच नव्हतं. फायनली एकदा पाटणमध्ये पोचलो आणि पाटणमध्ये पोचल्यावर आपण गाडी चालवाय घेणार नाही असं कधी झालंच नाही, कारण की गावी गेल्यावर आपणच ड्रायव्हर असतो आपल्या गाडीचा. मग पप्पांना आज दिली ती गाडी चालवाय गावी. आणि मग तिथून गेलो येराडला. पोचलो, जरा गाडी शांत होऊन दिली आणि परत मग गेलो नदीपाशी. मग काय तुमच्या वाहन टाकली एवढी, कारण की गावी आल्यावर नदीत पोहायची मजाच एक वेगळी आहे. मग जरा वेळ पोहलो आणि तिथून नारळ वगैरे गुलाल वगैरे घेऊन आपल्या देवळात जायला चालू केलं. आणि हे बघा, हे आपल्या येराडचं येडोबा देवाचं मंदिर आहे. आतमध्ये गेलो, देवाचं दर्शन वगैरे घेतलं, नारळ वगैरे चढवला आणि तिथून परत निघालो घरी. जात असताना म्हणलं रस्त्यात आता उसाचा रस दिसला, मग म्हणलं रस पिल्याशिवाय जायचं नाही. आणि जाता जाता बरं भुका लागला म्हणून रायबा हॉटेलला थांबलो तर आपल्या डेबवाडीचा रस्ता बघू शकता किती पाऊस येत होता, गारात पडत होत्या. मग तिथं जरा वेळ थांबलो, पाऊस येत होता म्हणून. फायनली जरा वेळानं पाऊस कमी आला आणि मग घरी निघायला चालू केलं आम्ही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मिनी ब्लॉगसाठी आपल्याकडे मला फॉलो करून घ्या. आणि उद्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण उद्या आपल्या देवाची यात्रा आहे. तर चला मग.